भारतात असा कोणता माणूस असेल ज्याने आयुष्यात एकदाही पार्लेजी खाल्ली नसेल. चहा असो, ट्रेन प्रवास असो, शाळेचा डबा असो किंवा आजारपण, पार्लेजी प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातलं भाग बनलो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे छोटंसं बिस्किट भारतातली सर्वात मोठा ब्रँड कसं बनलं? आज आपण जाणून घेणार आहोत पार्ले प्रॉडक्टची प्रेरणादायी गोष्ट. सन 1929 भारत अजून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्या काळात बहुतांशी बिस्किटं परदेशातून यायची आणि ती खूप महाग असायची. मग मुंबईतले विलेपार्ले भागात काही उद्योजकांनी ठरवलं, भारतीय लोकांसाठी भारतीय बिस्किट बनवावं. अशा प्रकारे जन्म झाला पार्ले प्रोडक्टचा. सुरुवातीला कंपनी कॅन्डीज अँड टॉफीज बनवत होती. नंतर 1939 मध्ये त्यांनी एक ग्लुकोज बिस्किट लॉन्च केलं. नाव होतं पार्ले ग्लुको. 1980च्या दरम्यान कंपनीने पार्ले ग्लुकोजचं नाव बदलून पार्ले जी केलं. इथलं जी म्हणजे ग्लुकोज. त्या काळात भारतात मध्यमवर्गीय कुटुंब वाढत होती. लोकांना स्वस्त, चविष्ट आणि पोटभर खायला काहीतरी हवं होतं आणि पार्लेजीने ती गरज पूर्ण केली. पार्लेजीच्या पॅकेटवर दिसणारी छोटी मुलगी तुम्ही नक्कीच पाहिली असेल. वर्षानुवर्षे लोकांना वाटत होतं की ती एखादी खऱ्या व्यक्तीचा फोटो आहे, पण प्रत्यक्षात तो एक इलस्ट्रेशन होता. ही आर्टवर्क प्रसिद्ध कलाकाराची तयारी केलेली होती आणि ती आजही भारतीय नॉस्टॅल्जियाचं सिम्बॉल मानली जाते. भारतात इतकं प्रसिद्ध का झालं पार्लेजी? पार्लेजी यशस्वी होण्यामागे 5 कारणे होती. पहिलं, कमी किंमत. गरीब असो की श्रीमंत, सगळे येऊ शकत होते. दुसरं, चहाबरोबर परफेक्ट कॉम्बिनेशन. तिसरं, भारताच्या प्रत्येक गावात उपलब्ध. चौथं, ट्रस्ट. लोकांना वाटायचं हे बिस्किट सुरक्षित आणि चांगल्या गुणवत्तेचं आहे. आणि पाचवं, इमोशनल कनेक्शन. हे फक्त बिस्किट नाही तर चाइल्डहूड मेमरी बनलं. 2020च्या लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्यांनी विक्री कमी झाली, पण पार्लेजीची विक्री जबरदस्त वाढली, कारण लोकांना स्वस्त आणि टिकणारे खाद्यपदार्थ हवे होते. अनेक मायग्रंट वर्गांसाठी हे बिस्किट महत्त्वाचं अन्न बनलं. आज पार्लेजी फक्त भारतात नाही तर सर्व देशांमध्ये विकलं जातो. काही रिपोर्टच्या नुसार हे जगातले सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बिस्किटपैकी एक मानलं जातो. एका साध्या बिस्किटने करोडो लोकांच्या आठवणीमध्ये कायमचं स्थान मिळवलं. पार्लेजीची गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते. महाग असणं म्हणजे महान असणं नाही, लोकांच्या आयुष्याचा भाग बनणं हीच खरी सक्सेस असते. तुमची पार्लेजी सोबतची आठवण काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा मराठी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.